नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। उल्हासनगरमध्ये 2 चिमुकल्यांचा जीव थोडक्यात बचावलाय। 2 मुलं खिडकीच्या ग्रिलमध्ये बसली होती। त्याच वेळी ग्रिल तुटल्याने 2 लहान मुलं इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्याची घटना घडली आहे। या घटनेत दोन्ही मुलं जखमी झाली आहेत। त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे कुडाळमधील एका कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांबद्दल बोलताना भावुक झालेले पाहायला मिळालं। राणे कुटुंबासोबत काम केलेले हे कार्यकर्ते कोणी एकेकाळी कट्टर विरोधक बनले होते, मात्र त्यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे पुन्हा एकत्र आल्याचे पाहून निलेश राणे यांनी समाधान व्यक्त केलंय। घराच्या बाहेर खाटेवर झोपलेल्या एका शेतकऱ्याच्या डोक्यात दगड किंवा तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी रस्त्यावरील रायवाडी परिसरात घडली आहे। आज 1 एप्रिल रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली। पवई येथील L&T कंपनीतील एका सुरक्षा रक्षकाला मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करून मारहाण करण्यात आली। मराठी गया तेल लगाने असं म्हणणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच समाचार घेतला। सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे। आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवार 31 मार्च रोजी शासनाच्या वतीने विविध निर्णयांचा धडाका लगावल्याचं बघायला मिळालं। यात विविध विभागांचे 290 पेक्षा अधिक शासन निर्णय काढण्यात आले आहेत। आर्थिक वर्षाचा निधी घेतला नाही तर तो परत जात असल्याने मंत्रालयात सुट्टींच्या दिवशीही शासन निर्णय काढण्यात आले असल्याची बाब समोर आली आहे। पुण्यात माजी नगरसेविकेच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुलाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार करून धमकावलं आणि गरोदर राहिल्यावर गर्भपात देखील केलाय। 28 वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे आणि त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। जिल्ह्याच्या काही भागात आज आणि उद्या विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। आज सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून जिल्हा प्रशासनाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा 2027 साली होणार आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे। मात्र त्याआधीच नामकरण आणि शाही स्थानाच्या अधिकारावरून साधू संतांमध्ये मोठा वाद निर्माण झाल्याचं दिसून आलंय। कारण नाशिकच्या मोदी मैदानाचे नामांतर करावे अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे। श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट तर्फे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्यात येत आहे। न्यास व्यवस्थापन समितीने यास मान्यता दिली आहे। केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावरून लेख वाचवा लेकीला शिकवा या स्वरूपाचा धोरणाला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचाही हातभार लागावा या हेतूने महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्मास आलेल्या बालिकांच्या नावाने 10,000 रुपयांचे फिक्स डिपॉझिट स्वरूपात त्यांच्या मातेच्या खात्यावर ठेवण्याबाबतची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे। जेजुरीत उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्यामुळे जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हटलं जातं। मात्र हाच पिवळा भंडारा आता जेजुरीतील भाविकांच्या व स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतो आहे। या भंडाऱ्यात होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात आलंय। तसेच येथील ऐतिहासिक जेजुरी गडाला धोका निर्माण होतोय। त्यामुळे प्रशासनाने सरकारने या गंभीर प्रकरणात लक्ष घालून भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी अशी मागणी जेजुरीतील मार्तंड देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केली आहे। सरकारी तेल कंपन्यांनी एप्रिल महिन्यात जनतेला मोठा दिलासा दिलाय। 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे। मार्चमध्ये होळीच्या आधी कंपन्यांनी सिलेंडरच्या दरात 6 रुपयांनी वाढ केली होती, तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही। बिहारचा कुख्यात नक्षलवादी राजेश यादव उर्फ बिहड यादव याला महाराष्ट्रातून अटक करण्यात आली। STF आणि गया पोलिसांच्या विशेष पथकानं महाराष्ट्रात छापे टाकले होते। त्यानंतर या कुख्यात नक्षलवाद्याला पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील महाड पोलीस ठाण्याअंतर्गत MIDC परिसरातून अटक केली आहे। काश्मीर उर्वरित देशाशी रेल्वे मार्गाने जोडले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी उधमपूर येथे जगातील सर्वात उंच चिनाब नदीवरील चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहेत। त्यानंतर ते कटरा येथे पोहोचतील आणि वंदे भारत ट्रेनला श्रीनगरला रवाना करतील।
जम्मू रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण सुरू आहे, त्यामुळे जम्मू श्रीनगर वंदे भारत ट्रेन सध्या काही महिने कटरा येथून चालवली जाणार आहे. काश्मीर खोऱ्याला रेल्वेने देशाच्या इतर भागाशी जोडण्याचा हा क्षण ऐतिहासिक असणार आहे. बुलडोझर कारवाईवरून सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला मोठा दणका दिला. बुलडोझरने घर पाडलेल्यांना 10 लाखांची भरपाई द्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. ही भरपाई 6 आठवड्यांच्या आत देण्यास सांगितलंय. नोटीस मिळाल्यानंतर 24 तासांच्या आत घर पाडणे चुकीचे असून ते बेकायदेशीर असल्याचंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. काशी आणि मथुरे संदर्भात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आपल्या स्वयंसेवकांना या दोन्ही प्रकरणांसंदर्भात सक्रिय भूमिका घेण्याची परवानगी दिली आहे. याशिवाय त्यांनी त्रिभाषा धोरणाचेही समर्थन केले. या धोरणामुळे 95% भाषिक वाद सोडवता येतील असंही म्हटलं आहे. गुजरातच्या बनासकांठ्यामध्ये भीषण स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. बनासकांठा येथील डीसा GIDC मध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागल्यानंतर आग लागली. आगीमध्ये सुरुवातीला 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर आता हा आकडा वाढला आहे. संपूर्ण कारखान्याचे बांधकाम कोसळलं. त्याखाली देखील काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेत सादर केले जाऊ शकते. दरम्यान NDA मधील भाजपचे मित्रपक्ष JDU आणि चिराग पासवान यांचा पक्ष LJPR यांनी सस्पेन्स वाढवलाय. दोन्ही पक्षांनी विधेयकाबाबत त्यांचे कार्ड उघड केले नाही, पण संकेत देऊन विरोधकांचा ताण वाढवला आहे. चिराग आणि नितीश यांच्या पक्षाने म्हटलंय की विरोधी पक्ष मुस्लिमांची दिशाभूल करत आहे. लोकांनी असे घाबरू नये. JDUचे MLC गुलाम गौस यांनी या विधेयकाला उघडपणे विरोध केला आहे आणि मोदी सरकारला ते मागे घेण्याचे आवाहन केले आहे. भारतातील एका गावालाच कर्करोगाचा विळखा पडलाय. गावातील प्रत्येक जण हा भीतीच्या छायेखाली जगत आहे. हे गाव आंध्र प्रदेशात असून गावाचे नाव बालभद्रपुरम आहे. गाव खूप समृद्ध असतानाही इथे लोकांना कर्करोग होण्याचे प्रमाण वाढते. गावातील वाड्यांमध्ये अचानक कर्करोगाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे लोक भीतीच्या वातावरणात राहत आहेत. मध्य प्रदेशातून खळबळजनक घटना समोर आली आहे. एका मोठ्या हत्याकांडाचा उलगडा झालाय. वर्षभरापूर्वी झालेल्या भांडणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने व्यथित होऊन इसमाने त्याच्या साथीदारांसह मिळून तरुणाची हत्या केली आहे. एवढेच नाही तर त्याचा मृतदेह देखील जाळून टाकलाय. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली आहेत. जळालेल्या कवटीची DNA चाचणी करून मृताची ओळख पटवली आहे. येसू फेम पाद्री बाजिंदर सिंगला बलात्कार प्रकरणात मोहाली न्यायालयाने दोषी ठरवलं असून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मोहाली न्यायालयाने आज हा निर्णय दिलाय. गेल्या आठवड्यात या प्रकरणावर सुनावणी पार पडली होती. तेव्हा बाजिंदर सिंगला 2018च्या झीरकपूर बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं होतं. गेल्या आठवड्यात म्यानमार, बांगलादेश, थायलंडला भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये असल्यानं सर्वाधिक नुकसान याच देशात झालं. 28 मार्चला झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा 2000च्या पुढे गेलाय, तर 3900हून अधिक जण जखमी आहेत. बेपत्ता लोकांची संख्या 270 इतकी आहे. सरकारकडून ही आकडेवारी सोमवारी देण्यात आली. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांचा बंगालच्या उपसागराचा संरक्षक भारत नसून आपला देश बांगलादेश आहे असे सांगतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी X वर हा व्हिडिओ पोस्ट करत भाजप प्रणित केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतातही म्यानमार सारखा भूकंप येण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. IIT कानपूरच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे प्राध्यापक जावेद मलिक म्हणाले आहेत की म्यानमार आणि बँकॉकमध्ये झालेल्या भीषण भूकंपाचे मूळ कारण सागिंग फॉल्ट आहे. सागिंग फॉल्ट अतिशय धोकादायक असून नकाशाद्वारे हा फॉल्ट सहज पाहता येतो. 1ली ते 9वी इयत्तांच्या परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलले. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या निर्णयाचे समर्थन करताना सभागृहात शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी परीक्षांचा कालावधी पुढे नेल्याचं म्हटलं. मात्र शिक्षक संघटनांनी आक्षेप नोंदवत शिक्षणाच्या दर्जाचा आणि परीक्षांच्या कालावधीचा संबंध काय असा प्रश्न उपस्थित केलाय. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने यंदाही नियतकालीन मूल्यमापन चाचणी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. मात्र यापूर्वी झालेल्या पॅट परीक्षांच्या निष्पत्तीची किंवा त्याच्या अहवालाची माहिती पुढे आली नाही. त्यामुळे रखरखत्या उन्हात शिक्षण विभाग पॅट परीक्षेबाबत आग्रही का असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. राज्यात मोजक्या सॅम्पलच्या आधारे केल्या जाणाऱ्या असरच्या अहवालाची चर्चा केली जाते. त्या तुलनेत पॅट मधून उपलब्ध होणाऱ्या माहितीबाबत कोणीही चर्चा करत नाही असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित केला जातोय.
शिक्षण विभागाच्या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक शाळांमधील इयत्ता 6वी ते 8वीचे वर्ग बंद होण्याची शक्यता आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात जवळपास 350 शाळांमधील हे वर्ग बंद होणार असल्याचा अंदाज आहे. इयत्ता 1ली ते 5वीच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या जागा सुद्धा कमी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतील. बॉलिवूड अभिनेता सलमान खानने ईदच्या निमित्ताने शानदार पार्टीचे आयोजन केले होते. त्याच्या पार्टीला जवळपास सर्व सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण याच ईदच्या पार्टीत चाहत्यांना एक हिंटही मिळाली. ही हिंट म्हणजे सलमान खानच्या घरात लवकरच बाळाच्या रडण्याचा आवाज येईल असं दिसतंय. ईदच्या पार्टीत सलमान खानचा भाऊ अरबाज खान देखील त्याची पत्नी शुरा खान सह पार्टीत पोहोचला. पण त्याचवेळी अरबाज याने असं काही रिॲक्शन्स दिले की त्यावरून सर्वजण असा अंदाज लावतायत की कदाचित शुरा गर्भवती आहे. मराठी चित्रपटांसाठी हक्काचे शहर असलेल्या मुंबई पुण्यातील चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांचे खेळ होण्यासाठी निर्माते आणि कलाकार यांना झगडावं लागतं असं चित्र आजही कायम आहे. यावर आता अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता पुष्कर जोग यानं संताप व्यक्त केलाय. पुष्कर जोगचा हार्दिक शुभेच्छा हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. दुसऱ्या आठवड्यातही सिनेमाला चांगला प्रतिसाद असतानाही सलमान खानच्या सिकंदर चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा सिनेमाचा शो थिएटरमधून काढण्यात आल्याचं पुष्करनं म्हटलंय. सध्या न्यूझीलंड आणि पाकिस्तान क्रिकेट संघात वन डे मालिका सुरू आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं 73 धावांच्या मोठ्या फरकानं विजय मिळवला. आता वन डे मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टन मधील सिडन पार्क इथं खेळला जाईल. या सामन्यापूर्वी यजमान किवी संघाला मोठा धक्का बसलाय. पहिल्या सामन्याचा हिरो मार्क चॅपमन दुसऱ्या वन डे सामन्यातून बाहेर पडलाय. उजव्या मांडीच्या दुखापतीमुळे चॅपमन हॅमिल्टन मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्याला मुकणार असल्याचं न्यूझीलंड क्रिकेटनं सांगितलंय. किंग कोहली ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध बिग बॅश स्पर्धेत सहभागी होणार आहे. पुढील 2 हंगामांसाठी सिडनी सिक्सर्स कडून खेळणार आहे. सिडनी सिक्सर्सने 1 एप्रिल रोजी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर घोषणा केली की त्यांनी पुढील 2 बिग बॅश लीग हंगामांसाठी या स्टार फलंदाजाला करारबद्ध केलंय. विराट कोहली पुढील 2 हंगामांसाठी अधिकृतपणे सिक्सर्स कडून खेळेल असे सिक्सर्सने ट्विटमध्ये म्हटलंय. पण त्यानंतर सिक्सर्सने स्वतःच खुलासा करत सांगितलंय की हे ट्विट त्यांनी एप्रिल फुल डे साजरा करण्यासाठी केलेला एक विनोद होता. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.